मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही जगदंब क्रिएशन निर्मित आणि डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रत्यक्ष अभिनयातून सुरू असलेली स्टार प्रवाहावरील मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला, कारण याचा टीआरपी कमी आहे. सावित्री झिजली कुणासाठी? सावित्रीनं संघर्ष कुणासाठी केला? सावित्री कुणासाठी अंगावर दगडगोटे सहन करायची? ही तीच सावित्री आहे. याच पुण्यामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, वर्ण वर्चस्ववादी मार्तंडांच्या मुलींना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे. तिनं कधीच भेदभाव केला नाही. आज समाज तिची मालिका बघायला भेदभाव करतोय. सुनेनी ननंदेचा कसा काटा काढायचा, सुनेनी सासू सासऱ्याचा कसा काटा काढायचा, कशी कुणाची लपडी आहे, कशी सून बाहेर बोंबलत फिरण्यासाठी उतावीळ झाली, कसा नवरा लफडेबाज आहेत, असल्या मालिका बघण्याच्या नादामध्ये म्हणजे संसार उद्ध्वस्त झाले पाहिजे आणि करण्यासाठी ज्या मालिका आणि मालिकेतली पात्र सरस ठरतात त्या मालिकेचा टीआरपी हाय आहे. पण ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार पेरले गेले, जगले, वाढले आणि देशाला जगाला देण्याचा प्रयत्न झाला, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले असतील, या महान विचारांच्या, या समाज सुधारकांचा इतिहास, त्यांचा संघर्ष पाहण्यासाठी तुमच्या माझ्याकडे वेळ नाहीये. म्हणजे ज्या डॉक्टर अमोल कोल्हे उत्कृष्ट संसदपटू तर आहेतच, एक अभिनेता म्हणून तर ग्रेट आहेतच, पण यांनी ज्या पद्धतीनं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची मालिका केली, स्वतःचं घर घाण ठेवलं, परंतु त्यांनी मालिका पूर्ण केली, खरा इतिहास घराघरापर्यंत पोहोचवला. त्याच अमोल कोल्हे साहेबांनी आता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्टार प्रवाहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत खरी सावित्री पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. लोकांना बघायला वेळ नाही. कुठे आहेत पुरोगामी चळवळी? कुठे आहेत फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज किंवा जिजाऊ सावित्री, अहिल्या रमाई सांगणाऱ्या सगळ्या संघटना आणि कार्यकर्ते? तुमच्या हातात रिमोट का मालिका सुरू झाल्यानंतर येत नाही? का तुम्ही मालिका बघत नाही? त्या मालिकेचं ब्रँडिंग करत नाही? एखाद्या कलाकाराने खरा इतिहास पुढे येण्यासाठी लोकांना सरस्वती ही काल्पनिक माहिती आहे, तिनं कुठं शाळा सुरू केली माहित नाही, तिनं कुठं विद्यापीठ काढलं माहित नाही, तिनं कुठं शिकवण्यासाठी प्रयत्न केला माहित नाही, परंतु ही जर सरस्वतीची ही अवस्था असेल, पण आमची सावित्री मात्र ज्या पद्धतीनं गंजपेठेतून चालत भिडेवाड्यापर्यंत यायची, आज त्या शाळेकडे बघायला सुद्धा लोकांकडे वेळ नसायचा. ज्या पद्धतीचा संघर्ष फुलेंनी सहन केला, आपल्या पत्नीला अशिक्षित मानून चालणार नाही, तर तिला शिक्षित बनवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं, ज्ञानदान देण्याचं काम केलं. त्या सावित्रीचा इतिहास महाराष्ट्राला अपेक्षित नाही. जातीच्या चौकटीत प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलेला विचार हा संपतो, हे लक्षात ठेवा. तो सगळ्या समाजासाठी प्रेरणादायी असतो, त्यालाच विचार म्हणतात. जर स्टार प्रवाह असेल किंवा कुठलीही वाहिनी असू द्या, इतर मालिका, इतर सगळा संशय कल्लोळ, इतर लफडी, हे सगळं जर लोकांना बघायला वेळ आहे, महिलांना खास करून बघायला वेळ आहे, तुम्हाला सावित्री का चालत नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. काही लोकांना सावित्री, जिजाऊ, अहिल्या जाणीवपूर्वक चालत नाहीत, कारण त्यांनी क्रांतिकारी इतिहास घडवलाय. त्यांना काल्पनिक चालतात. चार हाताच्या देव्या लोकांना प्रचंड प्रमाणात चालतात, किंवा काहीतरी चुकीचं असलेल किंवा जे भांडकुदळ कार्यक्रम असतात, हे लोकांना जर आवडत असतील तर कुठं चाललाय महाराष्ट्र? किती समाजाला गुलाम करायचं?
ज्या बेडेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीबाई फुलेंसाठी शाळा सुरू केली, त्या शाळेत आजची अवस्था, त्या शाळेसमोर हजारो महिला अथर्व शीर्ष काय ते आसन करण्यासाठी बसतात आणि सगळ्या महिलांची पाठ त्या सावित्रीबाई फुलेंच्या त्या शाळेकडे असते. हे आजचं वास्तव आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला एवढीच विनंती करतो, तुम्ही आज जर फुले नाकारले, सावित्रीबाई फुलेंचा इतिहास नाकारला, तर उद्या कुणी हिंमत सुद्धा करणार नाही तसं काहीतरी चांगली कलाकृती तयार करण्याची. छत्रपती शिवाजी महाराज असतील, जे काही महापुरुष असतील, समाज सुधारक असतील, संत असतील, यांचा खरा इतिहास पुढे आणायचा असेल, त्यांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवायचा असेल, तर तुम्हाला इतिहासातून प्रेरणा घेतली पाहिजे. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये हे सगळं घडवलं. आज या महाराष्ट्रातच काय देशात सुद्धा शिक्षणाचं बाजारीकरण झालं. तिकडं आमच्या पालकांचा आणि मुलांचा कल आहे जास्त पैसे देऊन हे करायचा. पण ज्या राजश्री शाहू महाराजांनी सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प केला होता, महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय शिक्षण असतं, शिक्षण हे का वाघिणीचं दूध आंबेडकरांना वाटत होतं, जो समाज तो पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्याकडे हक्क अधिकार आणि प्रतिनिधित्व येईल. एवढं असून सुद्धा आम्ही त्या विचारधारेकडे पाठ करतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही. अमोल कोल्हेंनी, मी त्यांची माझ्या सोशल मीडियावर मी सर्च करत असताना व्हिडिओ पाहिली, कलाकार सुद्धा गंभीर झालेले होते. अमोल कोल्हेंनी सांगितलं की मी 15-16 जून पासून परत काहीही करून मालिका परत सुरू करीन, पण मालिका बंद करण्याची वेळ येणं, लोकांनी फुलेंच्या एकंदरीत संघर्षाकडे पाठ फिरवणं, हा खरा पुरोगामी महाराष्ट्र असा नव्हता असं म्हणावं लागेल. आणि हा प्रतिगाम्यांचा विजय आहे. त्यांनी पोटतिडकीनं सगळ्यांचा विरोध झुगारून त्या ठिकाणी खरं मांडायचं आणि तुम्ही न बघण्यासाठी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वागायचं. खरं तर हे असं झालं नाही पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेकडे गांभीर्यानं प्रत्येकाने पाठीशी राहून खरं तर परत एकदा जमके टीआरपी दिला पाहिजे. खरा विचार घराघरापर्यंत पोहोचू द्या. अन्यथा पाठ्यपुस्तकातून हळूहळू सगळं लुप्त होत चाललंय. जे झिरो होते त्यांना हिरो केलंय. आमचे जे हिरो आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं डावललं जात असेल, त्यांचा इतिहास कमी कमी होत असेल, लोकांना आवडत नसेल, वेळ नसेल, फालतू गोष्टी बघायला वेळ असेल, तर हे दुर्दैवी आहे. एवढंच मला सांगावं लागेल. बाकी आपण सुज्ञ आहात. तुम्हाला कुठले विचार समजून घ्यायच्यात, आत्मसात करायच्यात, आणि नुसते तुम्हीच नाही, एक मालिका कुटुंबासोबत बघितल्यानंतर अख्खं कुटुंब सुधरू शकतं एवढी ताकद विचारांमध्ये आहे. ते विचार तुमच्या घराघरापर्यंत ऑन इयर येत असताना तुम्हाला बघायला वेळ नाही, याच्यापेक्षा दुसरं ते दुर्दैव काय. विनंतीचे मालिका पाहण्याचा आणि त्यांच्या पाठीशी सगळ्या कलाकारांच्या उभं राहण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक टीआरपी दिला गेला पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय.